स्वरूपाय नमः। ओम श्री सद्गुरवे नमः। ओम श्री परमात्मने नमः। श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता ते मे युक्ततमा मताः। श्रीमद भगवद गीतेच्या 12व्या अध्यायातला हा दुसरा श्लोक आहे आणि श्रीकृष्ण स्वतः सांगतात की माझ्या ठिकाणी मनाला एकाग्र करून निरंतर माझ्या भजनात व ध्यानात रत झालेले जे भक्तजन आहेत, अतिश्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरूप परमेश्वराला भजतात, ते मला योगामध्ये अतिउत्तम वाटतात. आपल्यासारख्या ज्यांची भक्ती आहे अशा सर्व साधकांसाठी भगवंत या ठिकाणी सगुण रूपाची उपासना करावी. म्हणजे मूर्ती असेल, फोटो असेल, शेवटी काय मनुष्य आपल्याला समोर दिसावा लागतो, बरोबर लागतो, त्याची उपस्थिती लागते. तसंच घरामध्ये त्याचा फोटो लावलेला असला तरी बरं वाटतं. ही या सगुण रूपाची जी महती आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे. आज आपण या ठिकाणी सुरुवात म्हणून 12व्या अध्यायातला हा पहिला एक श्लोक घेतला होता, परंतु आज आपला गीतेच्या या योग व्हर्जन 2012 आहे. सुरुवातीला गीता योग शोध ब्रह्मविद्येचा अशा तऱ्हेने आपण सुरुवात केली होती. त्याचा आजचा 1000वा एपिसोड आहे आणि या निमित्ताने आपण हे जे काही एपिसोड आहे ते प्रश्नोत्तर पाहून तुमच्या सर्वांचे जे सर्व श्रोते आहेत साम वाहिनीचे त्यांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न प्रत्यक्ष आपण या ठिकाणी बघणार आहोत की गीतेसंबंधीच्या शंका काही प्रश्न जे असतील त्याची उत्तरं देणार आहोत. पण एक सुरुवात आपली नेहमीची पद्धत म्हणून हा श्लोक मी आधी सुरुवातीला घेतला होता. आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. गुरुजी, मी अमित भानुशाली, जन्मगाठ मधला आदित्य सरपोतदार. गुरुजी, असं म्हटलं जातं की 14 लोकचं एक ब्रह्मांड असतं आणि त्या ब्रह्मांडचं सर्जन, पालन आणि संहार करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 जण असतात. आणि असंही म्हटलं जातं की अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. मग काय ब्रह्मा, विष्णू, महेश पण अनंत कोटी आहेत की काय? प्रत्येक ब्रह्मांडाला ब्रह्मा, विष्णू, महेश असणारच. म्हणजे जेवढी युनिट्स असतील त्या ठिकाणी ही एक व्यवस्था दाखवलेली आहे. गंमत अशी की निर्गुण, निराकार, अव्यक्त अशी एक संकल्पना आहे. पण ती संकल्पना म्हणजे मृत संकल्पना नाही, तर त्या संकल्पनेमध्ये कुठलाही आकार, कुठल्याही तऱ्हेने प्रगट होण्याची शक्ती असलेला जो परमपुरुष परमात्मा, अशी आपली संकल्पना. दिसत नाही, काही कळत नाही, म्हणजे तो कधी कुठल्याही रूपात प्रगट होतो. त्याने असं ठरवलं की एकाचे 2 झालेले बरे, कंटाळा येतो ना एकट्याला, म्हणून एकोहम बहुश्याम म्हटल्यानंतर त्यांनी स्वतःच्याच प्रतिबिंबातनं म्हणूया तर एका 1/4 पाव भागातून संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली. मग त्यामध्ये निर्मितीचं सगळं वैज्ञानिक शास्त्र जे आहे ते सगळं आपल्या वेदांनी, उपनिषदांनी समजवलेलं आहे. कशा तऱ्हेने ही सगळे आपण इथे आता बसलेलो आहोत तर जीवोत्पत्ती झाली. तर हे जे ब्रह्मांड उत्पन्न केलं ते आपला एक, आता आपण पृथ्वी म्हणतोय, त्या पृथ्वीला संपूर्ण ब्रह्मांडामध्ये टाकलं. जर म्हणजे एक फोटो घेतला अख्ख्या ब्रह्मांड, आपल्या एका ब्रह्मांडाचा, तर त्यामध्ये केसाचा अग्र आहे तेवढी सुद्धा काही पृथ्वी दिसणार नाही. बालाजी वगैरेंचा काही प्रश्नच नाही, म्हणजे ते दिसणार अस्तित्वच नाही त्यांना काही. तर एवढे मोठे, तर हे एक नसून अशी अनेक ब्रह्मांड, आणि ते काय की वाढत राहतात, कमी होत राहतात. अशा तऱ्हेने सायकल्स ज्याला आपण म्हणू, सगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत, वेव्स ज्याला म्हणतो आपण सायन्समध्ये, तर ती कशी एकदा वर जाते, मग कमी कमी होत निगेटिव्ह होऊन 0ला जाते, पुन्हा वर जाते. तशी ही ब्रह्मांड आहेत. ती एकतर एकाची 100, 1000, 2000 वाढतात, 2000ची पुन्हा एकात येतात, आणि एक ब्रह्मांड आहे ते वाढत 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 वाढतं, 0 होऊन जातं प्रलय आला की. असं त्याची इंडिव्हिज्युअल सायकल, म्हणजे त्याची वैयक्तिक जी काही आहे गती ती, आणि संपूर्ण सगळ्या ब्रह्मांडांची गती असं सतत चालू असतं. तर ही व्यवस्था चालण्यासाठी जी 3 मुख्य शक्ती ज्या लागतात, 3 फेज जसे आपल्या विजेचे असतात ना, तसे ब्रह्मा, विष्णू, महेश ते सगळ्या ब्रह्मांडाला असतात. आणि तुम्ही आता जे म्हणालात की प्रलय होतो, ते प्रलय 3 प्रकाराचं असतं, नियमित, प्राकृतिक आणि आत्यांतिक. हे काय असतं?
म्हणजे काय की बारीक सारीक आपल्या शरीरामध्ये रोज प्रत्येक क्षणाला काही पेशी मरत असतात, तर ते प्रलयच होतं. आणि ती मेलेली पेशी आहे ती जसा हा समुद्र सगळ्या बाजून नुसतं पाणी आहे आणि सगळं जग बुडून जाईल असं आपण जे म्हणतो, तसं ती मेलेली पेशी आहे ती आपल्या रक्तामध्ये पाणी जे आहे त्याच्यामध्ये उतरते आणि ते बाहेर जातं शरीराच्या. तर अशापासून तर संपूर्ण एक व्यक्तिगत मनुष्य हे एक ब्रह्मांड आहे. प्रत्येक मनुष्य हा एक स्मॉल ब्रह्मांड. मग आपल्या अनेक जणांचं मिळून एक आपली सूर्यमाला, त्या सूर्यमालेमध्ये अनेक ग्रह अनेक आणि दुसरे सूर्य घेऊन एक आपलं ब्रह्मांड, आणि तशी अनेक ब्रह्मांड, कोटी कोटी ब्रह्मांड. तर सगळ्या ब्रह्मांडात सेम चालू असतं. एक नियम सगळ्या ठिकाणी सगळ्यांना सारखा. खरा जर समत्ववाद असेल तर तो परमेश्वराचा आहे. कुठे कशाला वेगळेपणानं पार्शालिटी काही नाही. तर हे जे 3 प्रलय सांगितले ते एक छोटा, मग एक संपूर्ण समूहाचा म्हणून, आणि एक मग संपूर्ण अस्तित्वाचा म्हणून. मग पुन्हा तो काय प्रलय म्हणतो आपण, आणि पुन्हा ती सृष्टी निर्माण होते. तर आपल्याला कल्पना आहे की पहिल्यांदा जसं झाड उगतं जमिनीतून, बिया लावावेच लागतात असं नाही. पाऊस पडला रे पडला, प्रोक्षण म्हणतो आपण त्याला, की लगेच जमिनीत अंकुर आपसूक हिरवं दिसायला लागतं. आणि त्या हिऱ्यातनं बॅक्टेरियातनं पुढे करत करत आपण आज इथे संपूर्ण देह तयार आहे. आता तो जेव्हा प्रलय होईल तेव्हा तो भूमीमध्ये जाईल परत. पाण्यात उडी घ्या, भूमीमध्ये पुरून घ्या, जाळून घ्या, काही करा, पुन्हा ते सगळं गेलं, तिकडनं पुन्हा सायकल होऊन पुन्हा तो परत आहे. हीच क्रिया सांगितली आहे त्यांनी. आणि ब्रह्मा विष्णू महेश जे आहेत त्यांचे एक विशिष्ट स्वभावावरून सांगितलेले. तर आपल्या शरीरामध्ये विष्णू म्हणजे काय, वर्तमान काळाची आणि आपल्याला काळजी घेण्याची देवता. तर ती आपला मेरुदंड जो आहे त्याच्यामध्ये संपूर्ण आपली शरीराची जी काही नर्वस सिस्टीम आहे ती चालते. तर तो त्या विष्णूचं त्यातलं स्वरूप नर्वस सिस्टीम, आणि त्याचं मुख्य साधन मेरुदंड. आणि त्याच विष्णूने जेव्हा रामाचा अवतार घेतला तेव्हा धनुष्य हातात घेतला, तो मेरुदंड. कृष्णाचा अवतार घेतला तेव्हा बासरी हातात घेतली, ती 7 चक्र 7 भोकं असलेली बासरी, तो त्याचा मेरुदंड. आणि त्याच्या थ्रू सगळी कम्युनिकेशन सिस्टीम चाले, लक्षात गेले. तर ते काम करतो तो. शंकर काय काम करतात की सगळ्यावरती नियंत्रण ठेवून वेळ आली की त्याला प्रलयामध्ये ढकलायचं, नवीन दुसऱ्या बाजूनी परत वर आणायचं. आणि ब्रह्माचं काम एकदाच असतं की सुरुवातीला एक जी संकल्पना आहे त्या ओपन करून द्यायचा प्रोग्राम, बस. मग नंतर काम नाही. जेव्हा हे नियमित आत्यंतिक प्रलय होतं तेव्हा काय ब्रह्मा विष्णू महेशचा पण नाश होतो त्यामध्ये? हो, त्यांचाही नाश होतो. सगळे ब्रह्मा विष्णू महेशांचाही नाश होतो. मग आपल्याला आता काय झालंय की एक समजायला म्हणून की ब्रह्मा विष्णू आणि महेश, तर विष्णू आणि महाविष्णू, शिव आणि सदाशिव. तर ही काय आली कल्पना, कारण की जो मुख्य मगाशी म्हटलं तसा परमपुरुष आहे, त्या परमपुरुषाची कल्पना आहे. त्या ठिकाणी त्या परमपुरुषामधला जो विष्णू तत्व आहे तो महाविष्णू, तो वैकुंठ लोकात कायम असतोच तिकडे. आणि त्याचा विष्णू स्वरूप जे आहे ते प्रत्येक ब्रह्मांडाला एक आहे. आणि ते अदृश्य रूपात राहतं, ती पण एक संकल्पनाच आहे, कारण की तो मूळ प्रोग्रामच आहे. पण जेव्हा गरज पडते की आता मला प्रगट होऊन दाखवले, तेव्हा तो अवतार घेतो, म्हणजे काय प्रगट होतो. पण ते काम झालं की तो जात राहतो. तुम्ही कॉम्प्युटरची संकल्पना घेतली मनामध्ये तर बरोबर कळेल की एखादी वस्तू आपल्याला हवी असेल तर एक प्रोग्राम आपण विंडो ओपन करतो, त्या प्रोग्रामवर काम झालं की मग तो प्रोग्राम तर नाहीतरी पाठराखेसारखाच असतो, सगळ्या कल्पना झाल्या. मग नंतर घटलं की सगळं पुन्हा परत निघून जातं ते. किंवा त्याला तुम्ही रिड्यूस करून ठेवलं तर ते अदृश्य रूपामध्ये राहून जातं, त्याला पुन्हा क्लिक केलं की तो प्रगट होतो. तशा तऱ्हेने हे ब्रह्मा विष्णू महेश कार्य करतात. आणि जेव्हा विश्व हे एक पर्टिक्युलर ब्रह्मांड सगळं जेव्हा प्रलय होईल तेव्हा तेही नाश पावतात. म्हणून भगवद्गीता काय म्हणते की तुम्ही स्वर्गाची प्राप्ती किंवा नुसते ब्रह्मा विष्णू महेशाची संकल्पना न करता तुम्ही ब्रह्मा विष्णू महेशाची आराधना केली तर ते तुम्हाला प्राप्त होतील. ज्या ज्या देवतेची, ज्या ज्या ऋषी मुनींची किंवा एखाद्या भूतप्रेत पिशाच्याची ज्याची तुम्ही उपासना कराल ते तुम्हाला लाभतील. परंतु यात तुम्ही पडू नका, कारण हे सगळं एका वेळेला जाणार आहे. तुम्ही ती जी परमस्थान आहे सो परमपद समाही कबीर म्हणतात, तर ते आपल्याला पाहिजे की जे पुन्हा मग परत त्यातून पुन्हा हे जे चक्र आहे यायचं जायचं ते नकोय आपल्याला.
हे पण म्हणतात की महामाया, महापुरुष, प्राकृत पुरुष आणि विराट पुरुष. म्हणजे मला खरंच माहित नाही की महापुरुष, महामाया यांच्यातून प्रगट झालेला प्रकृती पुरुष, विराट पुरुष काय ते. काय आपण एका बाजूनी म्हणतो की विज्ञान विज्ञान विज्ञान, परंतु आईन्स्टाईनने काय म्हटलं, म्हणजे आईन्स्टाईनला बाजूला ठेवून न्यूटनची आपण जी भौतिक वाद होता त्याला खूप खतपाणी घातलं. आणि आता आपण काय, आम्ही आयुर्वेदात असलं तर लोक विचारतात वैज्ञानिक सिद्ध केलंय का, म्हणजे काय टेस्ट ट्यूब मध्ये घालून प्रत्येक वस्तू मटेरियल आहे का तर ती टेस्ट ट्यूब मध्ये घालता येणार. आईन्स्टाईन काय म्हणतो, जड आहे आणि चैतन्य आहे आणि ते एकमेकांमध्ये परावर्तित होत राहतात. बरोबर, एक जड आहे त्याचं चैतन्य होतं, चैतन्याचं जड होतं, हे चक्र चालतं. एका विशिष्ट अवस्थेमध्ये ते अशा स्थितीला येतील की नाही जड आहे नाही चैतन्य, पण इकडे गेला की चैतन्यात त्याचं शक्तीत रूपांतरण झालं, परत इकडे आलं तर जडामध्ये रूपांतरण झालं. तर मूळ अस्तित्व जे आहे ते एक असलं तरी त्याचं जड चैतन्याचं मिक्सचर असलेलं आपल्या ब्रह्मांडातलं मी सांगतोय, परमपुरुषाचं नाही. तर हे जे आहे ते मिक्सचर असलेलंच ब्रह्मांड तयार केलंय. म्हणजे त्याने जी उत्पत्ती केली त्यामध्ये दोन केले ना त्याने, तर स्त्री आणि पुरुष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक स्वभाव स्त्रीचा, एकाला पुरुषाचा स्वभाव, बदल दुसरा काही नाही त्यामध्ये. आणि हे दोन असल्यामुळे त्यातून सृजनाची क्रिया किंवा त्यांना जे चक्र चालवायचे ते चालू शकतं. तर हे म्हणायचा विराट ब्रह्म हा विराट पुरुष. विराट ब्रह्माचा जो एक सगळं मिळून एक नाव दिलं. आपण जसं म्हणतो, आता तुम्ही काय म्हणालात की तुमचं भानुशाली आडनाव आहे ना, तर भानुशाली तुम्ही खूप जण असं ना, वडील भानुशाली, आजोबा भानुशाली, तर भानुशाली हे एक अख्खा कुटुंबाचंच नाव झालं. तसं विराट पुरुष हे कुटुंबाचं नाव. मग त्यातले सगळे वेगळे वेगळे घरामध्ये अनेक माणसं असतात, तशी आपल्या सर्व समाजामध्ये किंवा आपण सर्व अनेक असतो. तर संपूर्ण ब्रह्मांडाचा मिळून एक विराट पुरुष आणि तो आदिपुरुष. मग त्याची जी शक्ती आहे की ज्याच्या योगाने तो हे सगळं करतो ते आदिमाया. आणि मग इथे विष्णू स्वरूपामध्ये तो आला किंवा विराट स्वरूपामध्ये आला तर विराट पुरुषाची विराट शक्ती ती. आणि त्या विराट पुरुषाची 3 रूपं, म्हणजे असं ट्रायंगल धरायचा. या तोंडाने पाहिलं दत्त आहेत, इकडनं पाहिलं तर विष्णू, तिकडनं पाहिलं शंकर, तिकडनं पाहिलं ब्रह्मा, तिन्ही दिसतात ना त्यांच्यात. असा तुम्ही त्याचं कल्पना केली की त्यालाच इकडं पाहिल्यानंतर तुम्ही म्हणणार की हा ब्रह्मा आहे, त्याची जी शक्ती आहे ती लक्ष्मी आहे. पलीकडनं पाहिल्यानंतर तुम्हाला दिसणार शिव, त्याची शक्ती आहे पार्वती आहे. तर शक्तीची 3 स्वरूपं आज भौतिकाती असतात. म्हणजे आपली वीज असते ती 3 फेज मध्ये असते, RYB, एक लाल, एक निळा आणि पिवळा. पिवळा विष्णू आहे, बरोबर की नाही. नंतर लाल आहे तो ब्रह्मा आहे आणि निळा आहे तो विष्णू शंकर आहे. तर असे ते 3 आहेत. मग त्यांची एकाची दुर्गा, एकाची शक्तीला पुन्हा नावं दिली आहेत, दुसरं काही नाही. हे जर लक्षात एकदा घेतलं ना की या तिघांच्या कशा या 3 शक्ती आहेत. आणि भगवद्गीता म्हणते किंवा आपल्या शास्त्रांनी सांगितलं की तुम्ही मूळ याची उपासना करा, संकल्पनेची. शक्ती ऑटोमॅटिक येईल. म्हणजे तुम्ही वायरमॅनला पकडलं तर घरी वीज येईल असं नाही, चीफ इंजिनियरला धरलं तर वीज घरी येते. माझा शेवटचा प्रश्न एकच आहे की कर्म 3 प्रकारचे असतात, संचित कर्म, क्रियामण कर्म आणि प्रारब्ध कर्म. हे काय असतात आणि त्याचबरोबर आहे की स्वर्गाची प्राप्ती म्हणजे मुक्ती का? नाही, स्वर्गाची प्राप्ती करायचीच नाही. स्वर्ग विर्ग आपल्याला काय नको. कारण काय, स्वर्ग जो आहे ना तो फार क्षणभंगूर आणि तो आपण ते एक विसा असला. मी नेहमी अशी कल्पना करतो की तुम्ही पुण्य केलं तर स्वर्ग मिळेल. म्हणजे काय की जेवढं पुण्य असेल तेवढं, क्षीणे पुण्य मृत्यू लोकम, पुन्हा भगवद्गीता म्हणेल तुम्हाला पुन्हा खाली पाठवतील. तर किती दिवसाचा विसा मिळालाय? तुमचा एक शो आहे युरोपमध्ये, 7 दिवसाचा विसा, 8व्या दिवशी परत. मग तिथं किती जीवन मस्त असलं तरी उपयोग काहीच नाही त्याचा, कारण तुम्हाला परत पाठवणार ते. त्यामुळे स्वर्गात नकोय आम्हाला, आम्हाला मुक्ती पाहिजे. मुक्ती म्हणजे या ब्रह्मांडाच्या बाहेर जो परमपुरुष परमात्मा आहे त्याला तत्वता जाणून त्याच्या चरणाची प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला जन्म मरणाचा फेरा कंपल्सरी नाही. मग तुम्हाला इच्छा वाटली भटकून यावं तर तुम्ही येऊ शकता. म्हणजे नसलं तर तुम्हाला असं नाही की तिथे जायलाच पाहिजे. लक्षात घेण्यासारखं. तर तुम्ही म्हणताय कर्म 3 आहेत. तर कर्म म्हणजे काय, तर प्रत्येक प्रकृती जी आहे त्या प्रकृतीला गुणाप्रमाणे त्या प्रकृती बदलत जाते.
म्हणजे लाकूड आहे त्याची प्रकृती वेगळी, लोखंडाची वेगळी, टोमॅटो असेल तर प्रकृती वेगळी, सफरचंदाची वेगळी, प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे ना त्यांची. तर हे जे काही जडाचे गुण आहेत तर ते त्याचे ठरलेले गुण, एक स्टँडर्ड प्रोग्राम. म्हणजे तुम्ही कॉम्प्युटरवरती जर एकदा काहीतरी जी सिस्टीम टाकली असेल, ऍपलची टाकली, तर त्या मर्यादेमध्ये तो कॉम्प्युटर आता ऍपल सारखंच काम करणार, त्याच्यावर आता दुसरी कामं नाही होणार. तर ते जे लोड झालेला एक प्रोग्राम आहे तो 33%, तर ते तुमचं प्रारब्ध आहे, त्याच्यात तुम्ही ते पूर्वीच तयार होऊन आलं. त्याच्यानंतरचं जे कर्म आहे ते तुमचं संचित कर्म, म्हणजे आपण लहानपणापासून जे काय जमवलंय ते. आणि मग क्रियमाण म्हणजे आत्ता तुम्ही काय कराल ते. तर प्रारब्धामध्ये असं आहे की ऍक्सिडेंट होणार या माणसाचं, म्हणजे आता संपलंय त्याचं. संचितामध्ये काय आहे की तुम्ही वाईट सवय लावून घेतल्यात की पोलीस नसला की रस्ता क्रॉस कर, मग कोणी पाहत नाहीये, जा लाल सिग्नल मधनं, अशा सवयी लावल्यात. हे तुम्ही एक संचित कर्म तयार केलं आणि आता ती सवय असते ती ऐन वेळेला बरोबर काम होणार ना, म्हणून चांगल्या सवयी लावायच्या असतात की त्या. आणि मग क्रियमाण कर्म जे आहे ते ऐन वेळेला, तर तुम्हाला सत्संग लाभला तर तुम्ही एकदम जाताना बरोबर बसलेली व्यक्ती म्हणले जाऊ दे रे उगाच लाल दिवा 2 मिनिटांनी काय होत नाही, पोलीस नसला म्हणून काय, तर तुमचं क्रियमाण थांबलं तर संचित प्रगट होऊ शकत नाही. आणि संचित प्रगट नाही झालं तर प्रारब्ध प्रगट होऊ शकत नाही. की तिथनं काळ आणि वेळ एकदा चुकली की पुढचा चान्स की ते तुम्हाला न्यूट्रल होऊन गेलं, ते मग प्रारब्ध टळलं म्हणतो आपण. अशा तऱ्हेने माणसाने सावधान राहून संपूर्ण प्रारब्ध टाळू शकतो मनुष्य. म्हणून नराचा नारायण होऊ शकतो. नाही तर मग आपण त्या याच्या भावल्या असतात ना काय, पपेट्स, राजस्थानात खेळ करतात, तसं होत बसेल. म्हणजे आम्हाला काही मग सोयच रे, मग आम्ही हा सगळा उद्योग, आपण हा सगळा गीता योग आणि गीता अभ्यास आणि सोम ध्यान पद्धती ओंकार करायचं कशाला, की आपली जर उत्क्रांती होणार नसेल आणि आपण जर मुक्ती अवस्थेपर्यंत याच जन्मात जाऊ शकणार नसलो तर मग हे सगळं करण्याचा काही उपयोगच राहणार नाही. तर ही जी 3 कर्म आहेत ती अशा तऱ्हेने त्यांनी वर्णन केलेली आहेत. कार्ला येथील आत्मसंतुलन विलेजमध्ये दरवर्षी होणारा संतुलन वेद उत्सव यावर्षी साजरा होणार आहे. दिनांक 29 जून ते 4 जुलै हिंदी भाषेतून आणि 5 जुलै ते 8 जुलै इंग्रजी भाषेतून हा उत्सव साजरा होईल. या उत्सवाचा विषय आहे लक्ष्मी उपासना आणि मंत्र समृद्धिका. तसंच इंग्रजी भाषेतील विषय आहे हिलिंग थ्रू मंत्राज. यामध्ये हवन चर्चा असं सर्व अभिप्रेत आहे. आपणा सर्वांना निमंत्रण आहे. माझं नाव बळवंत आपटे. आपण या कार्यक्रमाद्वारे समाजाचं ज्ञान विज्ञान उत्थापन आणि दिशा देण्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य करतात. या कार्यक्रमाचे 10,000 असे भाग व्हावेत. माझा प्रश्न असा आहे की लोकमान्य टिळकांना गीतेमधून त्यांनी निष्काम कर्मयोगाचं शोधून काढलं. गांधीजींना अहिंसा चळवळ त्यांनी याच्यातून चालवली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपल्या देशासंबंधी जाज्वल्य स्वातंत्र्यासंबंधी प्रेम निष्ठा आणि त्यासाठी कितीही त्याग करायची स्फूर्ती दिली. विनोबा भावेंना भूदान चळवळीची प्रेरणा मिळाली. आपण मला सांगावं की गीतेतून आपल्याला या संबंधी सार असं काय वाटलं? फार छान प्रश्न आहे तुमचा. कारण गीता रहस्याचा असं सर्व तुम्ही त्यामध्ये उल्लेख केला. आणि एक गोष्ट तुम्हीच तुमच्या प्रश्नातून उत्तर दिल्यासारखी की जो काळ आपल्या समोर आहे, जो समाज आपल्या समोर आहे, म्हणजे ज्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती बदलते त्याप्रमाणे ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी जो काळ आहे तो त्या काळाला अनुरूप असा कुठलाही जो समाज कल्याणाचा किंवा लोकांना त्यावेळेला आवश्यक असणारा असा जो काही निर्णय आहे तो या सर्व लोकांनी घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं मी गीतेतून किंवा संपूर्ण वेद उपनिषदातून म्हणूया त्यातून घेतलं की आत्ताचा समाज हा एकतर कारण दाखवा, विज्ञान त्याचं काय आहे ते सांगा आणि त्याही पलीकडे जाऊन
काय मला लगेच त्याचा उपयोग करता येईल समाजामध्ये. म्हणजे एखादी वस्तू मी विकायला घेतली तर तो मला म्हणणार याचं काम काय आहे. तेव्हा हे जे काही भगवद्गीतेत आहे की आपल्या उपनिषदामध्ये आहे, वेदामध्ये आहे, की त्यातून आजच्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये काय उचलता येईल आपल्याला. म्हणजे आत्ता मी मध्यंतरी पुस्तक ते लिहितोय पुरुष सूक्तावरती. तर पुरुष सूक्ताची जी तत्व आहे सांगितली परमेश्वराने किंवा जे त्यात सांगितलेली सूक्त आहेत सर्व, तर ती क्रिकेट या गेमला लावल्यानंतर क्रिकेटनी कसं खेळायचं किंवा त्यांनी जे त्यातले जे खेळाडू आहेत त्यांनी त्याचं पालन केलं तर ते कसे शेवटपर्यंत श्रेयसाकडे, म्हणजे नुसतं एखादी हारणं जिंकणं एवढ्या पुरतं नाही तर तो कसा त्याची प्रगती त्यातून साधेल, त्याला अंतिम समाधान होईल, हे त्या कसं सांगितलंय पुरुष सूक्तामध्ये. हे जर मला बघता आलं तर मग त्या पुरुष सूक्ताचा आज उपयोग आहे. एक कोणी इंडस्ट्रियलिस्ट आहे, कोणी राजकारणी आहे, कोणी प्रत्येकाने त्यातून कसं शिकायचं आणि हे विज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्याची उदाहरणं घेत असताना ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नंतर शारीरिक आपली जी अॅनाटॉमी आहे, कारण शरीरज्ञान जे आहे ते प्रत्यक्ष आहे. आपण जेव्हा म्हणतो इथे लिव्हर आहे तर ते लिव्हर सोनोग्राफीत दिसू शकतं, ऑपरेशनमध्ये दिसू शकतं, लिव्हर आहे हे प्रत्येकाला सांगता येतं. तर ज्ञानामार्फत शरीराच्या शक्ती सांगण्यामार्फत किंवा सध्याचा सर्वांना मदत करणारा कॉम्प्युटर संगणक, तर संगणकाच्या मार्फत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल कलियुगामध्ये गणपती उपासना, आराध्य दत्तात्रय ही जी सांगून ठेवली आहेत तर ती अशासाठीच सांगितलेली आहे. तर गणपती हा गणानाम अधिपती येतो, तर हे गण म्हणजे डिजिट्स आहेत आणि त्या डिजिटचा अधिपती जो संपूर्ण आहे तो हा कॉम्प्युटर आहे. तेव्हा कॉम्प्युटरचं उदाहरण देऊन जर आम्हाला ते वेद आणि गीता समजू शकली तर उपयोगाला येईल लोकांच्या. या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करावा. आणि तसं एक दोन घटना तशा घडल्या की आपण असं म्हणूया की म्हणजे त्यातला चमत्कार बाजूला ठेवला तरी मला श्रीकृष्णाने समोर येऊन असं सांगितलं असं मी म्हणेन, कारण तो माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि ते कार्य मी त्या भगवद्गीतेतनं उचललेलं आहे.